हॅलो मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 20 बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत की शेवटी या एपिसोडमध्ये काय झालं, घरचा कॅप्टन कोण झाला आणि सर्व कंटेस्टंटच्या डोळ्यात अश्रू का आले, ते का रडायला लागले, संपूर्ण माहिती देणार आहे मी या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आणि एपिसोडच्या सुरुवातीलाच कॅप्टन्सी टास्क चालू झालेला आणि त्यामध्ये अरबाजला परत एकदा त्याच्या पायाला लागला आणि याबद्दल तो खूप ओरडत पण होता की त्याच्या पायाला खूप लागलंय म्हणून. टास्कमध्ये सूरजला ज्याप्रमाणे पॉवर आलेला, ज्याप्रमाणे तो खेळत होता, त्याची पूर्ण शक्ती एकत्र करून तो खेळत होता आणि टास्कमध्ये 100% देत होता. ते बघून तर असं वाटलं की सूरज आज फुल फायरमध्ये आहे. योगिता आणि निक्कीची जी कॅट फाईट होती, योगिता ज्याप्रमाणे खेळली, खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे योगिताला. आणि असं बघायला पण भेटलं की ती फक्त आणि फक्त टास्क मध्येच ऍक्टिव्ह होते. जर योगिता बाकी ऍक्टिव्हिटीज मध्ये पण ऍक्टिव्ह असली तर खरंच तिला बघायला खूप मजा येईल. तर कॅप्टन्सीची पहिली फेरी संपली आणि तर त्यामध्ये 2 कंटेस्टंट बाद झाले, योगिता आणि घनश्याम. दुसऱ्या फेरीमध्ये अरबाज फुल पॉवर मध्ये होता. अरबाजने ज्याप्रमाणे निखिल आणि सूरजकडून प्राइज खेचण्याचा प्रयत्न केला आणि ज्याप्रमाणे तो खेळला, खरंच खूप पॉवरफुल होता. म्हणजे अरबाजला असं वाटत होतं की कॅप्टन्सी आपल्याच ग्रुपला मिळावी आणि त्याप्रमाणे तो खेळत पण होता. आणि खेचीमध्ये सूरजचा हात अरबाजच्या तोंडाला लागला आणि तो परत एकदा सूरजवर ओरडायला लागला की तुझ्यामुळे माझ्या तोंडाला लागले. आणि सूरज बोलत होता की नाही, माझा हात नाही लागला, तर तो माईक लागला होता. आणि सूरजचं पण असं झालं होतं की आता गेम खेळणार, टास्क कंप्लीट करणार तर करणारच आणि मी कोणाच्याच बापाला घाबरणार नाही, असाच प्रकारे सूरजचा गेम पाहायला भेटत होता. आणि यामध्ये सूरज आणि वैभवमध्ये पण दोन गोष्टी पाहायला मिळाल्या. या दोघांमध्ये पण आर्ग्युमेंट पाहायला मिळाली. एवढे प्रयत्न करूनही सूरज दुसऱ्या फेरीत बाद झाला. सूरज आणि निखिल हे दोघे पण बाद झाले. मग कॅप्टन्सीची अंतिम फेरी चालू झाली. अंतिम फेरीमध्ये निक्की, जान्हवी आणि फक्त अरबाजच होते आणि या तिघांमध्ये जो हा टास्क झाला खूप कमी वेळासाठी झाला आणि शेवटी हा टास्क अरबाजने जिंकला. म्हणजे अरबाजनेच जिंकला, म्हणजे अरबाजच कॅप्टन झाला. यानंतर वर्षाताईने सूरजला अप्रिशिएट केलं. ज्याप्रमाणे सूरज गेम खेळला होता, ज्याप्रमाणे सूरज त्याची ताकद लावून संपूर्ण टास्क कंप्लीट करत होता आणि ज्याप्रमाणे तो खेळत होता, म्हणजे सूरजचा गावठी पॅटर्न सर्वांना आवडतो, पण वर्षाताईला पण खूप आवडला आणि यासाठी या वर्षाताईने त्याला अप्रिशिएट पण केलं. अरबाज आणि निक्कीकडे पाहून अभिजितला असं वाटत होतं की हे खरंच दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि पण पॅडीला वाटत होतं की हे सगळं जे काही करत आहेत ते फक्त आणि फक्त गेमसाठी करत आहेत. जेव्हा ग्रुप बी एकत्र बसले होते तेव्हा जान्हवीला असं वाटलं की हे सर्व पिकनिकला आले आहेत आणि तिने परत एकदा फ्रूट्सचा जो बॉक्स होता, पिकनिक बॉक्स, तो त्यांच्या समोर आणून दिला. आणि हे पाहून पॅडीला आणि वर्षाला खूप वाईट वाटलं होतं आणि अभिजितला पण खूप वाईट वाटलं होतं. त्यामुळे अभिजित आणि वर्षा तिथून लगेच निघून गेले आणि हे बघून अंकिताला खूप वाईट वाटलं की अशा वेळेस हे दोघे निघून गेलेत. आणि नंतर एक सॅड मोमेंट आला. घरामध्ये एक शांतता दिसायला लागली, कारण बिग बॉसने घरच्या सर्व कंटेस्टंटला त्यांच्या फॅमिलीमध्ये सोडून गेलेल्या मेंबर सोबत बोलण्याची संधी दिली. म्हणजे आपल्या मनात जे काही आहे, जे अजूनपर्यंत आपण त्या व्यक्तीला बोलू शकलो नाही, जे आता हयात नाही आहेत, तर आपल्या मनात जे काही आहे ते फोनवरती बोलायचं होतं, त्यांना सांगायचं होतं. आणि हा सेशन खूप रडवण्यासारखा होता आणि प्रत्येक कंटेस्टंट या सेशनमध्ये खूप रडले. पण मला सूरजचा फोन कॉल खूप हर्ट झालेला, कारण ज्याप्रमाणे तो सांगत होता, ज्याप्रमाणे तो बोलत होता, म्हणजे असं वाटत होतं स्किप करावं, कारण ते बघावत नव्हतं. खूपच सॅड होता. म्हणजे घरचं वातावरण एकदमच शांत झालेला होता. आणि अशा प्रकारे बिग बॉस मराठी सीझन 5चा एपिसोड नंबर 20 आपल्याला पाहायला मिळाला आणि खूप जबरदस्त होता आणि खूप सॅड पण होता. आय होप तुम्हाला पण हा एपिसोड आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय.